धम्मपद अपमादवग्गो पमादमनुयुयन्ति बालादुम्मेधिनो जना अपमादच मेधावी धनं सेठं वरखती। अज्ञानी आणि दुर्बुद्ध माणसे प्रमादात गुंतून रंगून जातात, परंतु सुबुद्ध माणूस जणू काय श्रेष्ठ धनाप्रमाणे अप्रमादाचे रक्षण करतो। मापमादमनुयुज्येत मा कामरती संथवं अपमत्तो हि छायन्तो पप्पोती विपुलं सुखं। प्रमादात रंगून जाऊ नका, कामामध्ये रमू नका, कामरतीशी सलगी ठेवू नका, कारण जागृत ध्यानरत माणूस विपुल सुख पावतो, विपुल सुख प्राप्त करतो। अर्थकथा। एकेकाळी भारतातील काही लोकात अशी एक चाल होती की 7 दिवस केवळ मजेसाठी म्हणून कुणाविषयीही कठोर भाषा वापरण्यास मुभा होती। त्या काळात बुद्ध आणि त्याचे शिष्य आपल्या विहारातून बाहेर पडत नसत। अशा ठराविक काळाच्या शेवटी भक्तांनी बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांसाठी भिक्षा आणली आणि म्हणाले की बुद्धासाठी ते दिवस अत्यंत वाईट असुखकारक झालेले असावेत। त्यावर बुद्धाने उत्तर दिले की तसल्या मूर्खपणाच्या गोष्टी होत असताना सुद्धा सुज्ञ लोक काळजीपूर्वक राहत असतात।